जिंतूर तालुक्यातील इटोली शिवारात झालेल्या सामूहिक बलात्काराची SIT मार्फत चौकशी होणार आहे। या प्रकरणातील 6 आरोपींना सदर ठिकाणी अनेक वेगवेगळ्या वेळी असे प्रकार घडल्याचे अंदाज वर्तविले जात असल्याने पोलीस प्रशासन गांभीर्य ओळखून या सर्व प्रकारची SIT चौकशी करण्यासाठी 9 पोलीस अधिकारी व 17 पोलीस अंमलदारांची टीम तयार केली असून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांनी जिंतूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की जर अशा घटना घडल्या असल्यास त्याची माहिती असेल त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी। माहिती देणाऱ्यांचे नाव पत्ता गुप्त ठेवला जाईल। जे कोणी अशा घटनेने पीडित असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून अथवा मोबाईलद्वारे माहिती द्यावी, जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल। संपर्क अधिकाऱ्यांचे नाव व मोबाईल नंबर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी 9923103535, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे 829823418121, उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल 8949451794, पोलीस अधिकारी रवींद्रसिंह परदेसी आणि त्यांची संपूर्ण टीमने सामूहिक बलात्काराची घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोगाव या गावाच्या जवळील जंगलात एक तरुणी फिरायला आलेली असताना 14 तारखेच्या सकाळी 6 मुलांनी त्यांना घेरून त्यांच्यावर तिच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले आणि त्यानंतर मुलीने घाबरून जाऊन कोणालाच सांगितलेले नव्हते, परंतु गोपनीय माहिती मिळाल्याबरोबर सहाय्यक पोलीस अधीक्षक जिंतूर आणि पोलीस निरीक्षक जिंतूर यांनी वेगाने चौकशी करून या आरोपींना ताब्यात घेतलेले असून संबंधित अत्याचारित पीडित मुलीची फिर्याद घेऊन त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या मुलीला शारीरिक अत्याचार करून यांनी तिच्याकडून 5000 रुपये देखील काढून घेतलेले होते। यापैकी तिघांनी शारीरिक अत्याचार केला, इतरांनी त्यासाठी मदत केली। या आरोपावरून या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे। 8 विशेष पथकं या गुन्ह्याच्या तपासासाठी कार्यरत असून सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सरोदे जिंतूर हे करीत आहेत। मनोज टाक, जनशक्ती, जिंतूर।